या तुम्ही पण परत. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज रविवार आणि मग आज थोडंसं कसं जरा रोजपेक्षा जरा निवांतच असतं, होय की नाही. पण आज असं झालं होतं की 11 वाजताला पराठे खायचे होते, त्याच्यामुळे मग आज इकडं आमचा पराठ्याचा प्लॅन होता. पण तसं तर आता सध्या तुम्हाला माहिती आहे की डाएटवर आहे, त्याच्यामुळे काय पराठे खायला म्हणजे हेच नव्हतं करायचं, बनवायचं मनातच नव्हतं. पण म्हटलं चला आता मुलांसाठी बनवू, 8 दिवस झालं डाएट करतोच आहे तर काय होतं एका दिवशी आपण खाल्लं तरी. म्हणलं 8 दिवसातून एका दिवस चालतंच तसं. म्हणून म्हणलं चला ठीक आहे, जास्त नाही थोडंफार तरी खाऊ म्हणून. मग इथं मी तयारीला लागले होते आणि खरं सांगायचं म्हणलं तर ना मला आज व्लॉग शूट करायला अजिबात मूड नव्हता. आणि सध्या तर तुम्ही बघताय आपले सगळे व्लॉग बाहेर शूट केले होते. परत नंतर मी विचार केला की चला जाऊ दे, म्हणलं अगदी थोडंसं तरी शूट करायला आपण सुरुवात करू. म्हणून मग परत घेतलं, म्हणलं थोडंसं चेंज तुम्हाला. मग सारण वगैरे बनवून तयार होतं, कणिक मळून घेतली आणि काय मग जेवढी भांडी पडली होती तेवढी अगोदर घासून घेतली, कारण आत्या आंघोळीला गेल्या होत्या आणि मला पण गडबड होती, जरा आवरून घ्यायचं होतं, पसारा पण भरपूर झाला होता. आणि हे बघा पराठ्याचं सारण आपलं रेडी होतं. आणि त्याच्यानंतर मग इथं मामांना भूक लागली होती म्हणून मामा आले होते जेवणासाठी, पण मी पराठा लाटत होते. मग तोपर्यंत मामांनी पपई वगैरे कट केली खाण्यासाठी. आणि इथं मामांचं माझं डिस्कशन सुरू होतं हे की मामांचे जे फ्रेंड आहेत ना आर्मीमध्ये होते ते अक्कलकोटला देवदर्शनासाठी आलेत आणि त्यांनी आता अचानक फोन केला होता की आम्ही पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी यायला लागलोय, तर तिथून तुमच्याकडे यायचं म्हणतोय. तर तेच आमचा इथं प्लॅन सुरू होता की काय बनवायचं, जेवण खाणं नाश्ता असं. तोपर्यंत इकडं असता आमच्या आंघोळ करून आली, तिचा मेकअप शेकअप सुरू होता. इकडे माझे पराठे बनवायला तयारी सुरूच होती. आणि इकडं ना मग कसं झालं होतं की आता नाश्ता तर कसं बनवायचा म्हटलं की ते एवढा लांबून येणार, आवर्जून येणार भेटण्यासाठी म्हणून मग परत मामांना म्हटलं ठीक आहे असू द्या, म्हटलं मी जेवणच बनवते म्हणलं. मग इथं आधी आम्ही पराठे वगैरे बनवून घेतले आणि इथं आत्तींची तोपर्यंत देवपूजा वगैरे झाली होती. आणि आज खूप दिवसानंतर तुम्हाला सुद्धा देवघर पाहायला भेटला असेल, हो की नाही. हां. आणि मग त्याच्यानंतर इथं ना आत्तींना आता कसं बीपीची गोळी वगैरे असते सकाळी, त्याच्यामुळे लवकर खाणं पिणं असतं जरा. आणि मला असं झालं होतं की पुढं काम दिसत होतं, पाहुणे येणार आहे तर स्वयंपाक वगैरे बाकी आवरायचा होता, पण आत्ती काय एकटा खायला तयार नव्हता, त्यांनी मला घेऊनच बसल्या. मग काय शेवटी चहासोबत एक पराठा आज खाऊन घेतला, म्हणलं डाएटवर आहे जास्त नको म्हणून. मग इकडे डाळ वगैरे लावली होती मी शिजायला, म्हटलं डाळ तडका बनवायचा म्हणून. आणि त्याच्यानंतर इकडे मग मी कणिक मळून घेतली जरा एक्स्ट्रा आणि लगेच चपात्या बनवून घ्यायला सुरुवात केली. पराठे झालेच होते आमचे बनवून. तोपर्यंत आत्तींना म्हटलं मला फ्लावर वगैरे कट करून द्या तुम्ही, मी पटकन भाजी बनवून घेते. आणि इकडं बघा आमच्या 8 वाजता दोघं जण घरी पाहुणे येणार आहेत आपल्या, म्हणून त्यांची आवरावरी सुरू आहे इथं. आता त्यांना माहित होतं की मम्मा स्वयंपाकात आहे, आजी पण मम्माला मदत करते, तर ह्या दोघांची आपापल्यातली त्यांची कामं त्यांनी वाटप करून घेतली होती. आरो फर्निचर क्लीन करत होता, तर आस्था सोफ्यावरचे कवर वगैरे व्यवस्थित अंथरून ठेवायला लागली होती. पण इथं ना तिचं अर्ध लक्ष टीव्हीकडेच होतं, टीव्ही बघत मग तिचं सुरू होतं ब्लँकेट वगैरे फोल्ड करायचं हे. आणि तर तुम्ही बघू शकताय बघा इतकं व्यवस्थित, आणि तिचं ना खूप नीटनेटकेपणा असतो बरं का. मग काम असो, अभ्यासात असो, तिचं स्वतः आवरण्यात असो. तर इथं बघू शकता हे बघा किती छान फोल्डिंग केली आणि पटकन रूममध्ये नेऊन ठेवून आली जाऊन. म्हणजे एक एक करत ते आवरत होते, त्यांची खूप हेल्प झाली बरं का मला. आणि इथं ना मग आता माझी फ्लावरची भाजी म्हणजे ऑलमोस्ट बनलीच होती, म्हणलं आता शिजायला झाकून ठेवूया. आणि तोपर्यंत मग मी इकडं ना डाळ तडक्याची तयारी करून घेतली होती आणि डाळ तडका सुद्धा बनवून झाला. म्हणतो थोड्या वेळाने आता ह्याला तडका देऊया म्हणून. आता काय खरं नाही. कुणी सांगितलं की एवढं कंबर दुखत झाडू मारायला राहू दे म्हणते ना. आणि इकडं असता मला म्हणत होती की रोज तू झाडू मारते आजी तू, आणि मग काय होतं मी आज मारला म्हणून असं. आणि इकडे बघा आता जवळपास स्वयंपाक माझा सगळा तयार झाला होता. आणि मग इथं मी रव्याची खीर बनवली होती, तर अगोदर जाऊन पटकन फ्रेश होऊन आले. आता तुम्ही म्हणाल केस रिकामी सोडून किचनमध्ये स्वयंपाक करते, तर असं काही नाही, अगोदर बनवून ठेवली आणि मग पटकन जाऊन फ्रेश होऊन आले. आता सगळेजण येतील ना आता कधी पण, म्हणून मग आवरून तयार झाले. तसं तर मला साडीच घालायची होती, पण गडबड खूप जास्त झाली होती, त्यामुळे म्हटलं ठीक आहे चला आज ड्रेसवर. तर आणि इथं बघा मस्त अशी आपली आज रव्याची खीर इथं बनवून तयार होती. आणि तुम्हाला बोलते तोपर्यंत गाडी त्यांची आली सुद्धा. आणि आता मी तर तसं यांना पहिल्यांदाच भेटणार आहे बरं का. आणि मामा ना तर त्यांचे मित्र आणि ते म्हणजे ज्यावेळेस आपल्या इथल्या घराचं बांधकाम काढलं होतं ना त्यावेळेस ते आले होते. त्याच्यानंतर ते आत्ता आलेत, म्हणजे जवळजवळ 15 वर्षानंतर मामा आणि मामांचे फ्रेंड असे भेटणार होते. मग त्यांची मुलगी, त्यांचे जावई बापू वगैरे असे सगळेच आले होते. आणि त्यांचं आलेलं डिस्कशन सुरू होतं, त्यावेळेस बांधकाम सुरू होतं, आता घर एवढं मोठं बांधले वगैरे असं गप्पा टप्पा खूप वर्षांच्या आशांच्या पेंडिंग होत्या ना. मग त्याच्यामुळे मग हे बसले दोघं जण इथं गप्पा मारत. आणि मग त्याच्यानंतर काकूसुद्धा आल्या परत, आणि त्यांचं बाळ पण आलं होतं. आणि बाळ एवढं क्यूट होतं ना, तुम्हाला सांगते, तुम्हाला आता समजेलच पुढं व्हिडिओमध्ये बघा. आणि हे बघा
आणि इथं आम्ही हसत होतो ह्याच्यासाठी की योगायोगाने असं झालं की काकूंचा आणि माझा ड्रेस सेम टू सेम होता, म्हणून इथं आम्ही हसत होतो. आणि मग त्याच्यानंतर आले सगळेजण, मग सगळ्यांना पाणी वगैरे दिलं आणि मग सगळ्यांच्या भेटीगाठी ओळखी आमच्या चालू होत्या, बाळाला बोलायचं वगैरे इकडे तिकडे बघा. हाय कर, हाय दादाला, हाय. अच्छा. हाय कर, हाय दादाला. दादाला बोलो. देऊ का पापा तुला? पापा देऊ? नको नको बोलतोय. मग म्हटलं चला आता जास्त वेळ टाइम न घालवता म्हटलं त्यांना जेवणासाठी ताट बनवूया, कारण सकाळी ते लवकर निघाले होते ना. आणि मग म्हटलं आता 1 वाजले होते त्यांना यायलाच इथं, तर आता अर्धा तास इकडे तिकडे गेला गप्पा टप्पात. मग इथं जेवणाचं मी ताट बनवायला लागले होते. मग काय नाही, चपाती, फ्लावरची भाजी, डाळ तडका, रव्याची खीर केली होती आणि पराठे पण होते अजून, ते वाढायचे तिथं, दही वगैरे असं. आणि इथं ती रश्मिता आहे ना, त्यांना असं वाटत होतं की आरोज आपलं ब्लॉगिंग करतोय काय, असं त्याचा चॅनल आहे का वगैरे असं चालू होतं. कारण ना मी बाळाला घेऊन मी बाहेर गेले होते, बाळ त्यांच्या आजीला वगैरे जेवायला बसू देत नव्हतं म्हणून, आणि तोपर्यंत आरोने इथलं शूट घेतलं होतं. तर हे बघा, आणि सगळेजण मग मस्त असं जेवण वगैरे सुरू होतं आणि माझा मस्त असं बाळासोबत एन्जॉय सुरू होतं बरं का. बाळ खूप क्यूट होतं, मला इतकं छान वाटलं ना त्याला भेटून. गाडी गाडी छान वाटतंय का? उलटी करते काय गाडी? नाही कुठं? भरपूर असं त्याला खेळवलं. त्याच्यानंतर आहोंनी त्याला गाडीवरती बसून फिरवायला नेलं. आणि हे बघा इकडे बघा, त्याला असं फिरवून आणलं तर त्याला खूप मजा वाटत होती, म्हणजे सगळं नवीन नवीन बघायला नाही का असं. फिरून आला हा काय? कुठं? काय काय इथं काय द्या? वरदान. मग इथं थोड्या वेळाने परत आमच्या गप्पा टप्पा झाल्या. मग घर वगैरे फिरलो, त्यांना बघायचं होतं, दाखवलं वगैरे. आणि त्याच्यानंतर आले. मग इथं काकूंच्या अगोदर ओटी वगैरे भरून घेतली. तसं तर असं झालं होतं की अचानक आल्यामुळं घरी काहीच नव्हतं. मग शेवटी काय मग ब्लाऊज पीसेस घातले, कारण घरात काय असेल तर ठीक आहे ना, असं झालं होतं. आणि ते मला खूप असं चुकल्यासारखं वाटत होतं, पण काकू म्हणले ठीक आहे आता, म्हणजे असं अचानक आल्यानंतर काय करणार ना आपण. थोडंसं सिटीत वगैरे असेल तर कसं होतं, लगे पटकन जाऊन आपल्याला काहीतरी आणता येतं. पण आता ठीक आहे, ऑप्शनच नव्हता त्याला. होय का? किती year? 94 चे. मी 93 चे. ठीक आहे ना. ओके. देवदर्शनाला जाऊ माहिती तेव्हा येत जा आवर्जून. आता तर माहिती पडेल. चला चला या तुम्ही पण परत. हा मग काय. आता जा पी दे एक बाळाला. हा दादा दादा, हा जा पिल्लू, फोटो काढते तुझा. हा जा, हा जा. बाय बाय बाबा. हा दादा. काका कुठे आहेत? आरो पप्पा कुठे आहेत? आतमध्ये बघ बरं, गेस्ट रूम मध्ये होते मगाशी, का बाहेर गेले? आले काका. आवाज देत होता काका म्हणून. ओ गोबे. ओ दादा. चला बाय. चला
इकडे साईडला बाय 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 त्याला पण जावं वाटतं रे वाटतं. आणि खरं सांगायचं म्हणलं तर बाळ इतकं रमून गेलं होतं ना की त्याला जाऊ वाटत नव्हतं. ते जाईपर्यंत गाडीतनं हात काढत होता आणि मला सारखं वाटायचं गाडी थांबवावी आणि त्याला उचलून घ्यावं परत. असं खूप क्यूट होतं. आणि रश्मिताई वगैरे पण सगळे खूप छान होते. आमच्या दोघींची मैत्री झाली बरं का. मला नवीन एक फ्रेंड भेटली आज. तर त्याच्यानंतर घरात आले, मग सगळं आवरावरी केली, भांडी वगैरे घासून घेतली कारण सगळा पसारा तसाच होता ना. आणि मग त्याच्यानंतर म्हणलं काय आता जेवायला तशी काय तर काय फारशी भूक नव्हती, पण म्हटलं थोडंसं परत डाळ भात खाऊन घेतला आणि मग आवरलं सगळं. तर तुम्हाला कसा वाटला आजचा आपला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.